घोड्याला किती शिंग आहेत रे गोब्या? तुझं नाव काय? तुझ शिवा? वा, मग काय तू कमी नाहीस गड्या. शिवा नावाचे हलके नसतात. घोड्याला किती शिंग आहे शिवा? किती आहे? हुशार आहे तो. पटकन सांग. 2. तू सांग रे, घोड्याला किती शिंग? हा, 2च ना. मग बाबू, 2 घागरी घेतल्या, पालथ्या मारल्या. एका घागरवर 7ची मोटर, दुसऱ्या घागरवर 5ची मोटर. कोणती न भरीन? 7च्या मोटरनं की 5च्या? 7च्या. मावल्या हो, लक्ष द्या बरं लेकराईकडे. हो, निरा जंग चढला त्याच्या मेंदूवर. मी ना म्हटलं एक मोटर 7ची लावली, दुसरी 5ची, तर कोणती न भरीन? तू सांग रे. 7ची ना. वा, तुमच्या सगळ्याच्या मोटरी लावल्या. काय करावं यायचं आता? खरंच मावल्या हो, लेकरं ठोकत जा. मी आता रोज कीर्तनात 10 मिनिटं लेकराईवरच बोलून राहिलो. कारण संतती हे खरी संपत्ती आहे. याच्या बुद्ध्या निरा जंग झाले. मोबाईलवर पाहू पाहू मोबाईल 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 भंगले ते. मी ना 2 प्रश्न विचारले. जाऊ दे, हे तर लेकर आहे. काल बाबा मी एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं, भीष्माचार्याच्या बायकोचं नाव काय? तो बुवा मला शांताबाई सांगे. हो, लोक आहेत तसे. आता हे लेकर आहेत, पण लेकराईकडे लक्ष द्या. विको कमी करा, बोलायच्या वेळेस कमी. तुम्ही लक्ष देऊन ऐका. लेकरू चुकलं की ठोकलं पाहिजे तिले माय म्हणतात. भगवान श्रीकृष्ण धर्मराजाले सांगतात, कलियुगातली माय स्वतःच्या लेकराचं वाटोळ करी आणि करून राहिले तुम्ही. टीव्ही मध्ये लक्ष आहे, माईचंही लक्ष लेकराकडे नाही. लेकरू चुकलं की हे आईले कळते. काय अभ्यास करते, किती करते, तुम्ही लक्ष द्या. तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनातले कुंभार आहे. आणि कुंभार दादानं ठरवलं तसा मळक्याले आकार देता येते. तुम्हाला समजून राहिलं ना माय बोलणं? समजते ना? जरा कोमात गेल्यासारखे बसू नका. लेकरं ठोकत जा. ठोकसान ना? हा म्हणतात. तुमच्यावर भरोसाच नाही. फार येडी जात आहे आईची. माई आई असो की तुमची आई असो, ह्या अति प्रेम करतात. प्रेमानं लेकराचं वाटोळं करतात. हे लेकरं ठोकत जा. ऐकसान ना? हो तर म्हणा. मी नेहमी सांगतो, जी आई लेकराले मारत नाही त्या आई नाही, ते वैरी आहे त्याची. माझा शब्द तुम्ही करून ठेवा. हा, जी आई लेकराले मारत नाही ते वैरी आहे. जे अति प्रेम करते ते वैरी आहे, आणि जी सजा करते ते खरी आई आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले याला कारण आई जिजाई आहे. महाराज चुकले की आई साहेबांनी माफ नाही केलं. महाराज चुकलेच नाही असं नाही म्हणता येत. महाराज उशिरा परतले, आई जिजाई झोपल्या नाही. दारात चक्रा मारायच्या. कुठं गेलते? खाली मान घातली, उत्तर दिलं, नाच गाणं पाहायला गेलतो. शब्द ऐकता बरोबर फटकन कानाखाली मारली. याले आई म्हणतात. आई अहिल्यादेवी होळकरांचा मुलगा चुकला, त्या मायनं आपलं लेकरू चौकामध्ये आणून हत्याच्या पायाखाली मारला. याले आई म्हणतात. ह्या माया ह्या बेवड्याच्या तोंडावरून हात फिरवतात. मालेक ह्या का माय आहे का? ह्या आपण म्हणा बुडे तुया लेक दारू पेते नाही बापा. मालेक कुण्यावर झाकण टाकता तुम्ही, काय माय आहे? दारू पेते तुमचा लेक सांगायच्या वक्ती लाज वाटते. आणि का लपवता तुम्ही गुन्हे लेकराचे? का तर त्याचं लग्न झालं पाहिजे, हेच कारण आहे. बहिणी हो, तुम्हाला देवानं मुली दिल्या ना, असे प्रसन्न राहणं जराशी बी येऊ का पुढे? पहिलेच माये म्हणजे हार पेलात सगळेच, आणि तुम्ही असे गेले की मग मी कोमात जाईन.
तुम्हाला माय बोलणं समजते ना बहिणी हो, मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही बहिणी आहे, हो नाही म्हणा ना. तुम्ही ऐका लक्ष देऊ. लेकरू चुकलं की मस्त ठोकलं पाहिजे मजबूत. पान कसे पाहून राहिले भामट्यासारखे. आरामानं मारूच नाही, एक दिली की पावसाळा. हा मारता का तुम्ही लेकराले? झाकण टाकता, झाकण का? तर त्याचं लग्न झालं पाहिजे. अरे काय माय आहे तुम्ही. देवानं तुम्हाला मुली दिल्या ना, दिल्या. तुमच्या मुली तुम्हाला बेवड्याला द्या वाटतात काय? हो म्हणा ना, आमच्या भागातले 2 ट्रक पोरं आणतो. तुमच्या मुली तुम्हाला बेवड्याला द्या वाटत नाही, मग गरीबाची मुलगी तुमच्या बेवड्या मुलासाठी फसवायच्या बाबतीत तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. बेवड्या बावड्या लेकरांचे लग्न करू नका. कशा टाळ्या वाजल्या आमच्या बहिणीनं. पहिली टाळी बेवड्याच्याच बायकोनं वाजवली असेल. नाही, खोटं नाही बोलत. अरे सहन करतात त्या मावल्या. आमचे साधू लोक त्याच्यावरच अन्याय, त्यांनाच ज्ञान शिकवतात. पती परमेश्वर आहे. बहिणी हो, असा बाबा भेटला की त्या बाबाले म्हणा एकदार बेवड्याची बायको होऊन पाय. सोपं नाही जगणं. हो मावल्या हो, लेकर ठोका मजबूत. फक्त 5 वर्षाचं होय लोक लेकराले मारू नका. शास्त्र आहे असं. मारलं तर तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात. 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान असते. ते रडलं की तो आवाज पित्राच्या कानात गुंजते. तुमच्या घरात औदासीन्य येते. मारू नका. ऐकून राहिल्या ना? जा, मारू नाही तर मारता तुम्ही. सासूशी भांडण झालं की पोरगी जवळ घेतात आणि तिला शिव्या देतात. कुत्रे कुत्रे कुत्रे. अरे कुत्रे, सासाही काही कमी नाहीत, पण आता एवढं सांगणं होत नाही. सासा माजरली शिव्या देतात. मारू नाही. 5 वर्षाचं लेकरू होय लोक. ऐकून राहिलं ना? हा, हे सगळे माऱ्याच्या लाईनीतले आहे. तू 5च्या वर आला ना, हिशोबात आहे तो हिशोबा. अरे 5चं झालं की 12 वर्षाचं होईपर्यंत संस्कार टाका. किती? 12 नंतर मारू नाही. 12 नंतर जर मारलं तर त्याच्या सर्व गोष्टी लक्षात राहतात आणि तो तुम्हाला म्हातारपणी कोंबे देते. हा, माऱ्याची काही टाईम आहे. वल्लच मडकं ठोकल्या जाते. वल्ल वायलेलं ठोकलं की ते फुटते. तुम्ही ऐकून राहिल्या ना? 12 वर्षाचं होईपर्यंत. 12 नंतर मारसाल. हे तुम्ही मारत नाही आणि आम्ही मारायला लागलो तर तुम्ही मारू देत नाही. बरोबर आहे? तुम्ही सगळे संन्यासी आहे काय? मग हो तर म्हणा. आपण जर लेकराले मारायला लागलो, कोण येते आडवं? म्हणा ना बायको. लगेच येते. मारू नका. तो काय मोठा झाला काय? मग डंगरा झाल्यावर मारसान काय? कधी मारसान लेकर यायचा ऐकता काय? तुम्ही ऐका माय. तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि त्याची माय मधात आली, मारू नका, त्याले सोडा. एवढं कटकर्ज भाषे बुवा. तुम्ही ऐका लक्ष देऊन. 12 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही लक्ष द्या लेकराकडे. पुरुष मंडळ नजरीले भेलं पाहिजे. 12 नंतर लेकरू, पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे. हो, लक्ष देऊन ऐका. याच्याच्यानं मी जरा रेस आउट गेलो. याने एकही उत्तर चांगलं नाही दिलं. अश्वशिंगे आकाश चिरा लहाने जाते दळावा वारा नपुसकाचे नातवंड घरा सूर्य अंधार लपवाली. घोड्याच्या शिंगानं आकाश चिरा. घोड्याले शिंग आकाश चिरता येत, नपुसकाले नातू वारा दळता येत आणि सूर्याले अंधार नाही. अतिशयोक्ती. स्वतःच्या बोलण्याने स्वतः खंडन करणं अतिशयोक्ती अलंकार. माझा बाप ब्रह्मचारी. पट्टे काय तुम्हाला? मग मी काय सूर्याच्या मंत्रानं झालो काय? हो म्हणते तो बुवा. काय करावं लोकांचं?
मम माता वंध्या. अरे स्वतः बोलून स्वतः खंडन करणं अतिशयोक्ती. काही काही लोक बोलताना अतिशयोक्ती करतात. तुम्ही पहा, आमच्या घरी एक पाहुणे आले, आमचे मावशी. मावशी नाही म्हणत मी, आज चॅनल आहे. मग येऊन बसले. ते 99 बाद होती, म्हणजे 100 बोलले की एक खरं. आणि त्याच्याजवळ मा काका बसला. मा काका पुरा 100 बाद. दोघं जोड आले. मग आमचा मावसा म्हणते, का रे गड्या किती झाली ज्वारी? आमचा काका म्हणे, तुम्हाला भाऊ? म्हणे 45 एकरात. आणि त्याची 10 गुंठेच पेरेल होती. मग तरी आमचा काका म्हणते, फक्त? त्याच्या ओळ्यात सरल्या ना. तो म्हणे फक्त म्हणजे 45. तो म्हणे फक्त? तो म्हणजे तुला किती झाली? 55. यानं पेरेलच नव्हती. 55 वाल्यानं पेरेल नाही. त्याची 10 गुंठे 14 तिपणा आखडीच्या. फक्त 55 झाली मला. तो म्हणे काही बोलता गड्या? अरे म्हणे किस्तकारी तशी केली. म्हणजे नेमकं खत दिलं? कसं दिलं? मी नाही दिलं. आमचा चुलता म्हणे कसं दिलं ते सांगा. म्हणे बा असं खत घेतलं आणि ज्वारीच्या धांड्याजवळ टाकलं. असंच टाकतात ना तुमच्याकडे? आमचा काका म्हणे चुकली या वर्म फेरा पडे. म्हणजे वर्म चुकलं. ज्वारीले खत बुळाशी देऊ नये म्हणे. देणं जर असलं तशी मूठ भरायची, धांड्याच्या पोंग्यात भरायची. कणूस लंब लागते. तुम्हाला समजलं ना? याला अतिशयोक्ती म्हणतात. मग असे कधी कधी साधू बोलले, पण कधी कधी बोलले विरोधाभासात. पण वाक्य अतिशयोक्ती. नाथाच्या घरची उलटीच खून, घरची उलटीच खून, घरची उलटीच खून, घरची उलटीच खून. मोठी लागली तहान, मोठी लागली तहान, मोठी लागली तहान, मोठी लागली तहान. नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला लागली मोठी तहान. नाथाच्या घरच्या पाण्याला तहान लागली. खोटं वाटते, खरं आहे. नाथाचं घर कोणतं, त्या घरातलं पाणी कोणतं, त्या पाण्याला तहान कशाची लागली? कबीरदास की उलटी बानी, बरसे कंबल भिगे पाणी. कंबल बरसे पाणी भिगे. खरं आहे. कम म्हणजे काय, बल म्हणजे काय, पाणी म्हणजे काय. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. सांज पडी दिन ढल गया, बाघी न घेरी गाय. गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. संध्याकाळ झाली, वाघीन आली, वाघिनीनं गायला घेरलं. गाय मेली नाही, वाघीन उपाशी गेली नाही. अर्थ आहे संध्याकाळ म्हणजे काय? त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीन आली. तिचं नाव काय? तिनं गायीला घेरलं. गाय मेली नाही, वाघीन उपाशी गेली नाही. झपाने आल्या ना सगळे उपाशी. आणि काय झपा येतील? हा टाइम चांगला आहे 7 ते 9. बाबा हे 9 वाजता जेवले की मग पुढचे बसेल का? हे मस्त आहे. कोरे चांगदेव सगळे कीर्तन झाले की भिडले आक्रमण. ऐका, विरोधाभास अलंकार, उलटी भाषा. जुने लोक भारुड करत. पूजनीय गुरुवर्य मोतीराम बाबा आपल्या संस्थांचे महान तपस्वी साधू 50 वर्ष पायी वाऱ्या केल्या. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाहुला पाहुली. भारुड करायचे. त्याच्यासोबत मी असो भारुड करेल. पैठण पंढरपूर रस्त्यानं भारुड करू आम्ही. बाबाचे भारुडाचे ठिकाणं ठरेल होते. एक सोबती मारुती बुवा, अटी नाही मारुती बुवा, मारुती बुवा असे सोबती. मस्त भारुड करायचं. पण भारुड म्हणजे तमाशा नाही. आता हे शब्द आम्ही बोललो की नृत्य लोकायले. आता यायच्या चॅनलवाल्या भाऊन आमची तारीख घेत होती यायच्याच गावात. मी बोलून गेलो एक शब्द, यायच्यामुळे संकट गेलं मावरचं. नाही तर आलतं ना बटकीचे. हो विचारानं लय मोठे मोठे संकट आले. ह्या भारुडावर बोललो याच्यामुळे आमच्यावर संकट आले. भारुड मी काय मनानं बोलतो काय?
नाथांचे पुरावे आहेत. मनुष्याशी नाही, मनुष्याशी स्त्री वेश देखता पाहणार ही जाती अधपाता. अरे साडी नेसणाऱ्या माणसाले पाहलं तरी नरकात जासान. मी काय भारूड करू नको म्हटलं का? मी स्वतः भारूड करू ना. भारूड याचा अर्थ भावाच्या असते आरूढ, त्याला म्हणतात भारूड. आता लोक साड्या नेसतात, नाचतात, कानातले टोंगलोन बांगड्या, अरे रे 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 काय लावलं रे. जुने लोक बाईचा कपडा कधी अंगावर घेत ना, आहे ना आजी? माय माणसाच्या अंगावर बाईचा कपडा असे काय नाही, कधीच नाही. ह्या बाया गोदड्या शिवत वाकळ, तर माणसाले धोतराची, बरोबर आहे ना आई, आणि बाईले साडीची. पती पत्नीचे कपडे एका गंगाळात कधी भिजत ना घालत, वेगळे वेगळे. त्या साडीचे संस्कार याच्यावर येऊ नये म्हणून. नाही ना, खरंच ना. तुम्ही हसायलाच लागले आजी, बरोबर आहे ना? हा, विचारान त्या मायले, लय 90ची आहे ती आजी, खरं सांगून राहिली. जुन्या माणसाईले धोत्राच्या असत वाकया, धोत्राच्या. आता तर काही काही बाया नवऱ्याले कापूस याच्याले नेतात, अर्धी साडी त्याले देतात आणि अर्धी त्या घेतात. स्त्रीवेश घालून नाचे जो ढोंगळा, सप्तजन्मी होये हिजळा. साडी नेसून नाचणारा 7 जन्म हिजळा होते. मग उभे राहा रेल्वे मध्ये. ते बंद झाला आता, रेल्वेतलं बंद आहे, बंद. आता टोल नाका, टोल नाक्याच्या पुढे गतिरोधक, आणि मग हे दे 10 रुपये. साडी नेसू नाही. ती म्हणसान बो आम्ही नेसत नाही, पण पायाले जातो. पायाले जाऊ नये. नराचा तमाशा नराची पहाती, नराचा तमाशा नराची पहाती, नराचा तमाशा नराची पहाती, नराचा तमाशा नराची पहाती. सप्तजन्मी होती हिजळे ते, सप्तजन्मी होती हिजळे ते, सप्तजन्म होती हिजळे ते, सप्तजन्म होती हिजळे. नराचा तमाशा नराची पहाती, सप्तजन्मी होती हिजळे ते, सप्तजन्मी होती हिजळे ते. नराचा तमाशा नराची पहाती, सप्तजन्म होती हिजळे ते, सप्तजन्म होती हिजळे ते. साडी वाजवा आमच्या अक्षुमारासाठी. नराचा तमाशा नरची पाहती, सप्तजन्मी होती हिजळे ते. 7 जन्म हिजळ व्हा लागते, नेसणारेले बिन पायणारेले बी. आणि जो साडी नेसते तो 7 जन्म झाल्यावरही नराच्या जन्मात जात नाही. तो मादीच होते. कुत्रा नाही कुत्री, बोकड्या नाही बकरी, डुक्कर नाही डुकरी, चिलन पिलन गँगची गँगच मांडली. हा, साडी नेसू नाही. नेसलं कोणी त्याले पाहू नये. कुत्री झाला साधूच्या दारची, सखाराम बाबाची घोडी एकादशी करे, तर मग नराचाही जन्म भेटू शकते. तरी त्याच्यावर संस्कार बाईचे राहतात. मी आपल्या मठात सखाराम बाबाच्या चतुर्मासाले राहू. दळणाची आमच्याकडे ड्युटी होती, दळण न्यायची. गेलो दळण घेऊन. मग चक्कीत गेल्यावर आपण काय म्हणतो चक्कीवाल्या बाईले आपण, आजी जाळं दळून देजो. जाळं ढोरायले आणि बारीक पोरायले. मी ना म्हटलं दादा बारीक दळून दे जा. माय काही चुकलं काय? बोला हो चुकलं. तो अशी साडी नेसेल, त्यानं लगेच ॲक्शन सुरू केली. हां तुम्हाला तर कुंकासारखं कमीच आहे. त्याचा गुन्हा नाही. त्या साडीचे संस्कार माणसावर येतात. तुम्ही पहा, काही काही माणसं माणसासारखे असतात, वजनदार दिसतात, असं वाटते खासदार केले उभं करावं, पण संस्कार सगळे बाईचे. काही काहीच्या पोटात गोठरा येत नाही. काही सांगलं की याले सांगते त्याले सांगते बाईचे. दुसरी गोष्ट, काही काही वजनदार दिसतात, पण चालणं सुरू झालं की अशी साडी नेसू नये, भारूड करू नये असं मी म्हणत नाही. बायको मोठी, बायको मोठी, बायको
मोठी मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या. भारुड आहे, नवऱ्यापेक्षा बायको मोठी. खरं आहे खोटा आहे? खोटा आहे म्हणतात. आता नाही राहिलं खोट. कोण जन्मतारीख पाहते? जन्मतारीख पाहिली मग तर मुंजे मरण आहे. होऊनच नाही राहिले महाराज. होतात काय लग्न? महागातला एक पोरगा मी निघलो की आळवाये. काय महाराज एवढे हिंडता, एक नाही पाहत. मी म्हणून मी का पोरी पाहायला हिंडतो का रे? मी कीर्तन करतो पण एक एक. मग मा मनात आलं म्हणजे याचं एक दिवस बंद करू. मी ना म्हटलं बस गाडी. पाहिली बस. तो खरंच बसला बा. मग म्हटलं आता हा घरी राहायला पाहिजे, काय करा? मग मी त्याला सांगलं मुलगी आहे पण दुष्पूर्णी आहे. दुष्पूर्णी समजते ना, डबलची. मी त्याला म्हटलं पोरगी आहे पण दुष्पूर्णी आहे. तो काय म्हणे मला बाजीराव बाबा, तो म्हणे कितपूर्णी चालते. आता असा काळ आहे. हे नाथरायांचं हे खरं झालं. अबाबा बायको मोठी झाली मोठी. घेतलं मुसळ लागली नवऱ्याच्या पाठी. मारतात बाया, सगळ्या नाही मारत पण काही काही मारतात, काही काही मार खातात. नाही बेवळे बावळे कोंबे खातात. हा मग काय नाही म्हणून मी खरं आहे. काही काही मारतात, काही काही मार खातात. पण याचं ध्रुवपद आहे, बायकोनं नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. हे खोटं वाटते. माणसाले लेकरं झाले हे पट्टे काय? पण हे खरं आहे. मग कोणता माणूस आहे तो? कोणती बाई आहे जिनं नवरा गरवार केला? कोणती मुंगी आहे जिनं सूर्य गिळला? जेव्हा कोठेचं नव्हते काही, जेव्हा कोठेचं नव्हते काही, कोठेचं नव्हते काही, जेव्हा कोठेचं नव्हते काही. तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही. शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते. शून्य होते पाही, अवघे शून्य होते पाही. निर्माण झाली, 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 निर्माण झाली. टाळी वाजवा ना हो. एवढा गोड माणूस वाजून राहिला. हा घामा जोक्कल झाला हो बा. असं म्हटलं की तो अधिक वाजवते. तसंच असते ते. जेव्हा कोठेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते कोण? तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढे वाढविले वो. माया रूपी बायकोनं परमात्म रूपी नवऱ्याला गरवार केलं, म्हणून हे सारं विश्व झालं. याला भारुड म्हणतात. मी भारुडाचे असे अर्थ सांगू. आमचे गजानन दादा गोंडचोर याच्या गावात मी कीर्तनाला गेलो की भारुड करत जाऊ. मग भारुड फक्त नाचलो नाही, मी सांगत जाऊ. नाहीतर लोक फक्त सांगत नाहीत, नाचतात, हसवतात. नाही नाही, मी भारुडाचे अर्थ सांगू. आता सांगणं होत नाहीत, पटपट बोला लागते जरा. याला विरोधाभास अलंकार म्हणतात. सांज पडी संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे काय? खरी संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. आणि त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण येते. त्या वाघिणीचं नाव आहे यम. आणि ते यमरूपी वाघीण गायीला घेरते. ते गाय आहे जीव. आणि गाय बिचारी मरी नाही. जीवरूपी गाय मरत नाही. ममई वंशो जीवभूतस. मग नैनन शिंदंती नैनन दहती. जीवरूपी गाय मरत नाही, पण काळरूपी वाघीण कधी उपाशी जात नाही. देह जाईल त्याशी काळोबा खाईल. याला विरोधाभास म्हणतात. मग आजचा अभंग असाच आहे उलटा. मग एखादा म्हणेन महाराज उलटा अभंग का लिहिला संतांनी? जाऊ द्या जाऊ द्या, बसू द्या. वयच आहे त्याचं. पुढे सरक बाबू जरा सक. हां
मी ना गणित करेल आहे लेकराईवर एक. माझं गणित फार पक्का आहे. मी 4थीत 3 वेळा नापास झालो. मी नेहमी सांगत असतो वय अधिक वय बरोबर वय अधिक वय बरोबर वय वय. ते करणारच आहेत तसे. हा पाहतो आला गडी, तो मोकळा होऊन आला. त्याला अडू नये. चोपदार कुठे गेले आपले नारायण भाऊ? हो, लेकराईले कधीच अडू नये उठलेत. हां, नाही तर तुम्ही मी सुरशेखर सांग लेकराईला जाऊ देत जा. 2-4 गावले चोपदारीने बस बस केलं. लेकराईनं मंडपात डबरं केले. लेकराईले नाही ब्रेक लागत. तुला जा लागते बाबू, मग चांगला बस बा. हां, लक्ष द्या. एखादा म्हणेन महाराज तुमचे संत असे उलटे का बोलले? आता याच्यावर विद्वान लोक वेगवेगळं बोलतील. आपलं साधं काम आहे. मी सखाराम बाबाच्या कृपेनं इथं उभा आहे. बाबाजी, माझं जीवन लय कठीण होतं. म्हणजे मी महाराज होईन हे मायली ना वाटे. आमचे मोठे भाऊ विद्वान होते, ते घर सोडून गेले. आई पागल झाली, खायची सोय नसे. 4 वर्ष पागल माई. वडिलाले कॅन्सर झाला, खायची सोय नाही. मी एका हॉटेलवर भांडे घासले, जगदंबा हॉटेल नांदुऱ्याची. आमच्या भावाले वाटे याचं बा हड्डी वाचली पाहिजे, म्हणून गुरुवारी बुवाजींना फोन केला. बाबा, मी माझा भाऊ पाठवतो. आमच्या गुरुजींनी मी जेव्हा गेलो बुवाजींच्या जवळ, बाबाने एक वाक्य वापरलं. मला म्हणत, आमचे वडील होते, मोठे वडील सोबत, हा मोठा महाराज होणार नाही म्हणत, पण कोणाच्या मागे राहणार नाही. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. आज मी 5 राज्यामध्ये फिरतो बाबाची. अभ्यासन हे ते मला काही जमेना. पाऱ्याची ड्युटी, काही ढोरायचं सांगत, काही एक डवऱ्यावाला नसला की जाय शिवा. पण सखाराम बाबाच्या आता तुम्ही सगळे सेवक आहे. तुमच्याच भागातले लोक, संडास साफ करणारे लोक इथं बसेल आहेत. ज्याच्या घरी 40-40 एकर जमीन आहे बाबा, या मंडपातले लोक जे बसलेले आहेत, हे सखाराम बाबाचे संडास साफ करतात. हे लोक बसलेले मंदिर झाडतात. ज्याच्याकडे जे सेवा आलीशीन ते करतात. लाकडं फोड्यासहित कामं या मंडपातले लोक करतात. आणि सगळेले सखाराम बाबाचा प्रसाद आहे, कोणीच कमी नाही. आज माई खायची सोय न, त्या राजासारखा जीवन जगतो. आज लोक 4 आमदारांनी सांगलं मला कोणती गाडी पाहिजे सांगा बुवा. हे सखाराम बाबाची कृपा आहे. सगळेचा आनंद आहे. ज्यांची सखाराम बाबावर श्रद्धा आहे, गुरुवर्य बुवाजीवर श्रद्धा आहे. मी तर नेहमी सांगतो, आपल्याला क्षीरसागरातला भगवान विष्णू, कैलासातला भगवान महादेव म्हणजे गुरुवर्य बुवाजी आहेत. आपल्याला कुठंच जाण्याची गरज नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. ज्याची गुरुवर श्रद्धा आहे त्याला जगात कमी पडत नाही. गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव. दया म्हणून देव तयाशी मानव म्हणू नये. ते स्वतःसाठी जीवनच जगत नाही, आपल्यासाठी जीवन आहे. जे पाऊल उचलत असतील या संस्थांसाठी, सांगवीचं संस्थान असेल तिथं येतात, पंढरपूरचं आपलं सखाराम बाबाचं संस्थान तिथंही बाबाचं एकच बाबा, पण सगळीकडे जसं सूर्य सगळीकडे
प्रकाश देते तशी गुरुवर्य बुवाजींची तुमच्यावरही नजर आहे, आमच्यावरही नजर आहे. असं कधीच समजू नका. आमच्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं तुमच्यावर नाही. तुम्ही कधीही भेटा, आमचे गुरुजी तुम्हाला आशीर्वादच देतात. तुम्ही पहा, भेद नसते साधूजवळ. आणि आज त्याच बाबाच्या कृपेनं आज मी तुमच्या पुढे उभा आहे. लटलट जीव कापून राहिला, पण कीर्तन फेल गेलं की त्यांनाच खराब वाटीन, म्हणून मी मोठी छातीवर गोटा ठेवून कीर्तन करून राहिलो. हां, नाही तर इथं काय कीर्तन करणे सगळे एकापेक्षा एक ताण आहे. मला ज्यांनी शिकवलं ते माझ्या पाठीशी उभी आहे. मला काहीच नव्हतं. हे आमचे गजानन दादा झाले, बाजीराव बाबा, मी यायच्या संघ वर्गणीले फिरो या भागात. यंडली, आमली, पिंगला, शिंगला, दापुरा, शिरसदा या सगळ्या गावात हरभऱ्याच्या वर्गणीले राहो ना मी. हे नरसिंगपूर मनोज भाऊचं गाव, राजकुमार भाऊचं. हां, इकडे आलं की 15 दिवस मुक्काम आमचा. ज्या गावात हरभरे झाले त्या गावात जमा करायचे, चालले पुढच्या गावात. असंच प्रेम राहू द्या बापू. इथं आल्यावर म्हणजे असं वाटून राहिलं आपण स्वर्गात येलाय. आणि हा खरंच गाडगे बाबाचा दरबार आहे. इथं काहीच कमी नाही. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या विचारीन महाराज असे उलटे अभंग का लिहिले तुमच्या साधून, याच्यावर मला म्हणणं होतं. विद्वान लोक शंका व्यंका काहीतरी काळ, पण मला नाही जमत. मी थोडक्यामध्ये बोलतो तुमच्याशी. उलटे अभंग का लिहिले मी सांगत असतो बाबा. सरळ बोलू बोलू साधू थकले म्हणून उलटे बोलले. बोलले नाही काय सरळ. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा. उठा उठा जागा पाठी भय आले. पंढरी वाचुनी तुझा हरी हरी तुम्ही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना लागोनी अपाया विनवितो तुम्हाला. लागोनी अपाया विनवितो तुम्हाला. लागोनी अपाया विनवितो तुम्हाला. लागोनी अपाया विनवितो तुम्हाला. विनवितो पाया लागले. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव
नवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सगळ्या भाषा वापरल्या, शिव्या दिल्या. किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. काय माय गेली होती हरी नाही मुखाशी, अरे मुढा. घाण शिव्या वापरल्या. तेवढ्यावर जमलं नाही, धमक्या दिल्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. शेवटी बा काळ बांधून येईल, शेवटी बा काळ बांधून येईल. शेवटी का काळ बांधून येईल, शेवटी का काळ बांधून येईल. बोली बोलत देखा पिंगला माधुरी, बोली बोलत देखा माधुरी, बोल बोली तो देखा पिंगला माधुरी, बोल बोली तो देखा पिंगला माधुरी, बोली बोलत देखा पिंगला माधुरी, बोली बोलत देखा माधुरी, बोल बोली तो देखा पिंगला माधुरी, बोल बोली तो देखा माधुरी, बोली बोलत देखा पिंगला माधुरी, बोल बोलत देखा पिंगला माधुरी. याच्यासाठी टाळी वाजवा. श्री संत मूर्खाजी महाराजांचे गावची फौज आहे. हे असे कोणाच्याही पोटी येत नाहीत. ज्याच्या आईचं दूध पवित्र आहे, बापाचं रक्त शुद्ध आहे, त्याच्याच पोटी असे लाल आहे. शुद्ध पिता पोटी, शुद्ध पिता पोटी, रसाळ गोमोठी. बापू हो, ऐऱ्या गैऱ्याच्या नथू खैऱ्याच्या पोटी हे येत नाहीत. याच्यासाठी तप पाहिजे, वैराग्य. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आईचं तप म्हणून असे लेकरं जन्माले येतात. आनंद वाटून राहिला, टाईम वाढून राहिला. आता पटपट बोलतो. हा, सगळ्या भाषा वापरल्या साधून, सगळ्या धमक्या दिल्या, शिव्या दिल्या. का देतात शिव्या? हे मावल्या हो, तुम्ही तुमच्या लेकराला शिव्या देता की नाही? हा भाग स्टँडर्ड आहे, इकडे नाही शिव्या. आमच्या बुलढाण्याकडे आमचा भाग जरा मागे यायचे. हा इकडे बाबा पुण्यासारखी पद्धत आहे. तुम्ही परावून राहाल, तुम्हाला समजली. एकदम मस्त जगणं, जीवन पद्धतशीर आहे. बोलणं इथं तिथं. आमचं अटीतटी, आमचं वरण पतलं, तुमचं घट. फरक आहे. आता तुम्ही येताच इलोऱ्याले सगळे. हां, तुमची तुपवाळ्याची आमची तुपवाळ्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही गिलासानं चाळीनं वाळतो. आमच्याकडे डालडाच असते, याच्याकडे गावरान तूप. पण इतकी वाटीन इतकाच चमचा, असे उंदरानं सू केल्यासारखे वाळतो. शिवी देत नाही का तुम्ही लेकराले? खरं बोला. हे माय म्हातारी आजी दिल्या की नाही लेकराले शिवी? राग आला
अनावर झाला, नाही ऐकलं की आई लेकराला शिवी देते. देता संत आई आहे ती शिव्या देतात. एक दिवस एका महाराजाच्या घरी बसेल मी, आणि त्याच्या बायकोनं मा देखत लेकराला शिवी दिली, गाढवाच्या. हो, मा जोळ बसेल तो महाराज. मी म्हटलं वहिनी, गाढव मा शेजारीच बसेल आहे. आई आहे, आईला अधिकार आहे शिवी द्यायचा. आईचं लेकरानं जर ऐकलं नाही तर ती आई शिवी देते. संत आई आहे, आपण लेकराव. त्या मायनं शिवी दिली, ऐकलं नाही. तुम्ही ऐकताना पण साधूचं चांगली लोक आहेत. नका करू संसार श्रमा, संसार सोडून द्या. पाव पाव गांजा घ्या, अटी या. कैलास का राजा दम लगाने को आजा. हो म्हणतात. कोणी संसार सोडत नाही, तुम्ही नाही मी नाही, आम्ही म्हणतोच फक्त संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. गावाच्या बाहेर जाऊन लवकर पाकीट फोळ. कमी दिले म्हणून कार्यकर्तेले फोन. कोणी संसार सोडत नाही. ज्यांनी संसार सोडला ते देव झाले. ते आपल्यासाठी जीवन जगून राहिले, आपल्या पाठीशीच बसलेले आहेत. आपल्याच्यानं सुटते का संसार. मी दिंडीत चाललो सखाराम बाबाच्या, लय 9-10 वर्ष चाललो. गल म्हातारे असत ना दिंडीत, तुम्ही असंच ना. हां, इकडचे लय लोक. सुरेश पाटील आमचे अजून चालू आहे पैदल पायवारी. बरेच लोक. ते गजानन भाऊ बसेला एक कळमगावचे, तुमच्याच गावचे आहेत ना ते. गल्ल होईल म्हातारे. मग आता दिंडीत चालून राहिले, भुलानं संसार. 11 महिने तुम्ही घरी आहे, 1 महिनाभर पंढरपूरच्या रस्त्यानं आहे. मग देवाचं भजन करा. नाही, तिसऱ्या दिवशी म्हातारीले फोन, जेवली. खोटं नाही बोलत. बरेच म्हातारे माया फोन मागत. मी देवो फोन देवो, पण रेकॉर्डिंग लावून देवो. आणि जेवढे पुढे बोलत तेवढं संध्याकाळी ऐकून रात्री कीर्तनात सांगू. मग दिंडीतले काही लोक म्हणत शिवाले रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. कायची रिद्धी कायची सिद्धी. ऐका, संसार सुटत नाही. एक जण आला हापसत होता, दुसरा म्हणे ओ हापसू नको, खारट पाणी आहे. तो म्हणे नाही, घंटाभर हापसल्यावर येईन गोळ. आयुष्यभर हापसा तरी त्या हापशीले पाणी गोळ नाही. आणि आम्ही सांगत असतो संसार सोडू नका. गुरुवर्य बुवाजींच्या कीर्तनातून तुम्ही नेहमी ऐकता. बुवाजी म्हणता असा चोख संसार कराव की शेजाऱ्याकडे मागायची गरज नाही पडली पाहिजे, असा शोक. आमच्या गुरुजीचे शब्द आहे. हा, दिवस निघायच्या आधी कोठ्यामध्ये शेणाचा पावटा नसला पाहिजे. पेरणीच्या आधी तळ हातासारखं शेत तयार होईल तो खरा संसारिक, तो शेतकरी. आम्ही तसंच सांगतो, आम्ही त्यांचंच ऐकतो. संसार आनंदात करा, तो सुटत नाही. फक्त त्याले चिटकून राहू नका. पक्षी अंगणी ते का गुंतवणी अति चिटकतात लोक. आम्ही भुसावळले बस स्टँडवर बसलो. माझोळ नवीन जोडप नवरदेव नवरी बसले. नवे ओळखूच येतात. मी उठलो, म्हटलं आपण जुने झालो. मी उठून मागच्या बेंचवर बसलो. मागच्या नवे वैखूच. आता इलोऱ्याच्या जत्रेत आमचेच एक गुरुबंधू हात धरून चाले, हात धरून बाईचा. मी ना म्हटलं देणं सोडून. म्हणे हे सोडली की दुकानातच घुसते म्हणे. हा, मग त्याची मी उठलो, मी मागच्या बेंचवर बसलो. पण त्या दोघांचं मला ऐकू ये. ते नवरी त्या नवरदेवाले प्रश्न विचारे, तुला माझ्या डोळ्यात काय दिसते? खरं बोला, डोळ्यात का गाजरं दिसतील का हो, की रताळ दिसतील? आणि तो मूर्ख नवरदेव म्हणे मला तुझ्या डोळ्यात सारं जग दिसते म्हणे. मला राग आला. 2 घंटे झाली एसटी आली नाही. उठलो आणि त्याला म्हटलं होय बाजूले. तो म्हणे तू काय करतो? म्हटलं तिच्या डोळ्यात पाहतो एसटी कुठलो का आली. अरे संसार करा ना, पण येणे नका बनू. सुटत नाही. आपण आशेत गुंतलेलो. जुने महाराज लोक एक दृष्टांत सांगत. कुंभार बुवानं 2 गधे विकायला नेले. इकडे काय म्हणतात, गदेस ना की गाढव? गदेस म्हणतात ना, आमच्या इकडे गदेस म्हणतात. 2 गधे विकायला नेले. एक गद दिलं डोंबारी बुवाले, दुसरं गद विकलं धोबी बुवाले.
मग धोबीबाच्या गद्याले कामं कमी, कपडे धुवायला न्यायचे, ते धुयेपर्यंत ते सुकेपर्यंत ते गद चरायचं, खायचं, पाणी प्यायचं. मग ते गद सुधारलं. कोणतं? धोबीबाचं. आणि डोंबारी बुवाच्या गद्याले कामच कामं, या बाजारात त्या बाजारात खेळच मांडत बसे. ते गद बारीक झालं. काही दिवसानं डोंबारी बुवाचं गद खेळ खेळत धोबीबाच्या गावात आलं. दोन्ही गदे सख्खे भाऊ, एकाच गदीचे गदे होते. दोघं भाऊ एका ठिकाणी आले. एक गद दुसऱ्या गद्याला म्हणे, दादा एवढी तब्येत कशी काय खराब झाली? असे गदे भेटले की म्हणतात. एक गद दुसऱ्या गद्याला म्हणे, दादा एवढी तब्येत कशी काय हलवली? तो म्हणे, गड्या आमचा मालक खायला कमी देते, काम लय सांगते रे, म्हणून मी बारीक झालो. दे सोडून, आमच्या मालकाच्या घरी जाय. म्हणे, नाही, मी माझ मालकासोबत जाऊन. काहून रे? म्हणे, माय त्याच्याशी काम आहे. काय काम आहे? म्हणे, आमचा मालक खेळ मांडते, असे 2 खांब रवते, त्याला दोरी बांधते आणि त्या दोरीवर त्याची गंगी पोरगी त्या दोरीवर घागर घेऊन चालते आणि तो डोंबारी बुवा वाजवते. आणि तो वाजवता म्हणते, गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गद्यासोबत लावीन. तुम्हाला समजलं काय? काय समजलं तुम्हाला? गद कशानं बारीक झालं? जोरानं बोला राव. गद बारीक कशानं झालं? हा, कशानं? गद कोणतंही असो भाऊ, ते गंगीमुळेच. जाऊ द्या, मी पटपट बोलतो आता. लक्ष देऊन ऐका. साधू संतांनी सगळ्या भाषा वापरल्या. पाया पडले, संसार करा, हा आनंदात करा. मी कधीच नाही बोलत असा. आमचे बरेच बुवा लोक संसाराच्या नावानं बोट मळ. संसार ताकासारखा असू द्या, ताकासारखा. ताक फेकून देता का तुम्ही? आजी ताक फेकता का माय? कोणतीच बाई ताक फेकत नाही. फार हुशार आहेत ह्या बाया. माघरी म्हैस आहे बाबा, 2.5 लिटर दूध देते माई म्हैस. गामण आहे 3 महिन्याची, 2.5 लिटर दूध देते. पण माई बायको साऱ्या गावाले ताक पुरवते. ताक पाणी करची सोनी टाक, साऱ्या गावाले ताक पुरवते. कोणतीच बाई ताक फेकत नाही. फेकते काय? ताक भेटत नाही. काय करतात ताकाचं तुम्ही? लय हुशार आहेत ह्या बाया. दूध डेअरीवर देतात आणि हल्याले ताक पाजतात. खरंच आजी, हेल्याले काय पाजतात? जोरानं सांगा बा. काय हेल्याले काय पाजता? हा, कोण्या हेल्याले? हेला जर ताक पेला नाही ना तर त्यातही त्यानं बुद्धी लढवली. हो, त्या ताकात काळं मीठ, बर्फ, खडी साखर, मसाला टाकतात. त्याला असं 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 आणि मग पाजतात त्याला. आता पेरे. जाऊ द्या. ओ, संसार ताकच आहे. खरं आहे, ताक आहे, बरोबर आहे. मग ताक फेकलं काय? नाही. तसं आपला तुमचा माझा सगळेचा संसार ताक आहे. पण त्या ताकात दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमरूपी बरफ त्या संसारात ओता. तुमचा माझा संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार नाही. आनंदात संसार करा. एवढा मोठा सप्ताह चालू आहे, कमी खर्च नाही लागत. नाथांचे शब्द आहे. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी. तया गळा पाशान बांधोनी समुद्रा जान बुडवावे. असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोत्सव. ना तरी मोत्सव सर्व मिळोनी करावा. इथं येताना खाली हात घेऊ नका. तुमच्या जशी पावर अशी ती घेऊन या. टाका या. मुला मुलीच्या लग्नात पंक्ता देणारे लय आहेत. पण या साधूच्या, या भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये जर अन्नदान केलं, मुला मुलीच्या लग्नातलं अन्नदान होईल. पण या दरबारात केलेलं अन्नदान एका एका घासाले यज्ञ होईल. संतामुखी देता घास, कोटी यज्ञ होती त्यास. कोटी यज्ञ होती त्यास. कोटी यज्ञ होती त्यास. संतामुखी देता घास, होती त्यास.
संसारात राहून संतांवर प्रेम करा. सोहळा चालू आहे, करा दान धर्म. आमचं काही कार्यकर्त्याशी कोणाशी बोलणं नाही झालं, काहीच नाही. तेवढं मनोज भाऊचा फोन आला फक्त. त्याला विचारलं मी ना काही बोलू का हो देणगीचं वर्गणीचं. म्हणून महाराज आमच्या भागात बोलायचं काम नाही, ज्याची जशी जशी ऐपत असेल त्या पद्धतीनं तो आणून टाकते. बापू हो तुम्हाला सगळेले नमस्कार. एवढा मोठा सोहळा करून राहिले तुम्ही, खूप पुण्यवान लोक आहे. आनंद वाटला. ऐका, साधूनं सगळ्या भाषा वापरून शिव्या दिल्या, धमक्या दिल्या, पाया पडले, नाही ऐकलं. शेवटी आई लेकराशी जशी उलटी बोलते तसे नाथराय उलटे बोलले. संताले पंढरपुरी पडाली, पंढरपुरी पडाली होडा, 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 पंढरपुरी पडाली होडा. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. आमच्या अक्षय महाराजच्या सोबत म्हणणारे आज गैरहजर आहेत, आमचे हंतोडे महाराज. मग ते दोघं चांगली जुगलबंदी चालते. विठ्ठल विठ्ठल. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. साधू वरल्या मार्गाने आले, उच्च मार्गाने आले, श्रेष्ठ मार्गाने आले. एवढं सांगू पहिले. हा मार्ग वरला कसा? हा अनादी आहे, हा वेदबोधित आहे. अनादी म्हणजे यस्य आदी स अनादी. या संप्रदायाची जन्मतारीख सांगणारा पैदाच नाही झाला. किती मोठ्या बाबाजवळ गेले आणि विचारलं तर प्रमाण देतील. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य भगवान भोले बाबा. रंबादिकनाच ती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान भोले बाबा पहिले वारकरी, म्हणून हा वरला मार्ग आहे. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एकनाथ वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी
महादेवाच्या आसाराम बाबांनी प्रमाण दिलं. शिरोमणी महादेव हा मार्ग श्रेष्ठ असण्याचं पहिलं कारण. दुसरं कारण आहे हा वेद बोधित आहे, याचं नाव वेदात आहे. वारकरी नाही. शुभम मृदंग वाजून राहिले म्हणून मृदंगाचार्य, मी कीर्तन करतो म्हणून कीर्तनकार. तसं या संप्रदायाचं वारकरी नाव नाही, हे टोपण नाव आहे. आमच्या महादेव बाबाने विना गळ्यात घेतला, विनेकरी झाले. इथं उभे राहिले ते कीर्तनकार. तसं वारकरी संप्रदायाचं वारकरी टोपण नाव, मूळ नाव वैष्णव आहे. आणि वैष्णव नाव हे वेदात आहे, म्हणून या मार्गाला वेदबोधित मार्ग म्हणतात, म्हणून हा श्रेष्ठ आहे. 2 कारण. तिसरं कारण हा थोर पुरुष स्वीकृत आहे. हा कोणी एका बाबाचा पंथ नाही. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सकूबाई, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, सखाराम बाबा, श्रीराम बाबा, पुंडलिक बाबा, मूर्खाजी बाबा, हे सगळे साधू या रस्त्यानं चालले, म्हणून हा मार्ग वरला आहे. 3 कारण. चौथं कारण आहे हा संप्रदाय सफल आहे, त्याचे दाखले लिहिलेले आहेत. या रस्त्यानं गेलेले साधू आनंदानं राहिले. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर फळू घ्या रे तुम्ही. आनंदानं या आनंद भोगला असं लिहून ठेवलं. याच्यावर कोणी कोणी संशय घेईन, महाराज कोण राहिला आनंदानं घेतात. प्रत्येकाच्या मनात संशय येईल. याईच्या मनात जास्त येतात संशय, बायाच्या येतात नाही. हां तुम्ही काय सांगा, मला माहीत आहे ना. यायच्याच येतात असं नाही. कोणी बी काही केलं कोणता माई बायको लय तुईच नाही, देवाची बायको संशयीच होती. भगवान विठोबावर रुक्माबाई रुसून बसल्या, जेजुरीच्या खंडोबावर म्हाळसाबाईनं संशय घेतले. हे जे भोले बाबा यायची बायको, दोघांचं भांडण झालं संशयापायी. सांगू आता कथा लांबीनं. महादेव भजनाले बसले, प्रमाण म्हणून आहे तसंच सांगतो फक्त. आणि सती माता म्हणते, का हो कोणाचं भजन करता देवा? महादेव उत्तर देता, श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव. उत्तर दिलं, मी श्रीरामाचं भजन करतो. असं म्हटल्यावर सती माता महादेवाले हसली. अशी हसली. बाईनं हसू नये मालकाले. तुमची बायको तुम्हाला जर हसली, तुम्हाला कसं वाटते? शुभम समजा कीर्तन झालं, तुम्ही घरी गेले, आणि घरी गेल्यावर तुम्ही म्हटलं मस्त कीर्तन केलं शिवाबुवानं, आणि त्या बाईने तुम्हाला केलं हे हे हे, तुम्ही काय करसान? बरोबर आहे ना. या भोले बाबाले या बाबाची बायको हसली हसली असं करता बरोबर महादेवाले राग आला. सती का हसून राहिली? ते माता अधिक हसी. ते म्हणे, त्या देवाचं भजन करता ज्या देवाची बायको रावणानं नेली, जो देव वेळा पिशासारखा करते, झाडाले मिठी मारते माझी सीता दिसली काय, पाखराले विचारते सीता दिसली काय, आणि त्या देवाचं. महादेव उठले आणि सती मातेचं तोंड दाबलं. तोंड बरेच महादेव तोंड दाबतात. ऐकते काय? खरं बोला ना तुम्ही, असे सरमताच राजे. खरं बोला. तोंड दाबल्यान बाई ऐकते? ऐकते का आजी? ते माय म्हणते नाही, जेवढं तोंड दाबलं तेवढं जोर येते. ते सती माता म्हणजे, थांबा तुमच्या देवाची परीक्षा घेतो. गेली व अरण्यात. ज्या अरण्यामध्ये रामप्रभू लक्ष्मण दादा सीतामाईला शोधतात, तिथं हे माता सीता झाली. सती माता भगवान भोले बाबाची अर्धांगिनी सीता झाली. आणि शोधता शोधता लक्ष्मणाला दिसली, हाक मारली, प्रभू आई दिसल्या. दोघही भाऊ धावत गेले आणि श्रीराम प्रभूनं चेहरा पाहिला आणि ओळखलं. लखन, अरे हे तुझीच आई नाही, हे माझी आई आहे. हे साऱ्या विश्वाची आई आहे, भोले बाबाची अर्धांगिनी. धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत घातला. माय लेकराईची परीक्षा घेत. तिथून निघली, आली कैलासात, डाव्या बाजूने बसली. महादेवाला राग आला. त्रिशूळ हातात, लाल बुंद डोळे झाले. तुम्ही राग राग पाहून राहिले बापू. नाही स्वयंपाक झाला,
झाला झाला मा काही पुरा अभंग होत नाही, अजून नाही होईल. मी जन्मलो तापासून नाही झाला. मी नेहमी सांगतो का बा माय काय मी नेहमी मी म्हणतो 4 एकर वखरल्यापेक्षा 2च वखराव पण दाबून. अरे किती वखरला 8 एकर. आला बाबूराव आला बाबूराव आला बाबूराव आला बाबा मांगे हराळ जशीची तशीच. 2च वखर पण दाबून. मी तर एकर भरच वखरत असतो आता. पटपट बोलतो. हा तुम्हाला समजून राहिलं माय बोलणं. सती माता आली महादेवाजवळ बसली. महादेवाचे लाल बुंद डोळे त्रिशूळ हातामध्ये. ओठ निघ इथून निघ. कधी कधी माणसाचं भांडण झालं की म्हणतात की नाही बाईले निघ. म्हणता की खरं बोला म्हणतात की नाही मावशी. हा भांडणं होतात. माये एक दिवस झालं आपलं फिरस्ती जीवन पण तरी मी वजन नाही टाकत. कारण आपलं लोक आपला फिर्यात जाते भाऊ. महिना घरी नाही जात राजे हो. जाते जीवन आपलं फिर्यात. मग काय आता आमच्या पोरीले शुभम बोल माहीत आहे. आमच्या पोरीले जरा सूचा आजार होता. लहान आहे ते म्हणजे गादीतच सू करे. मग तिले मी दवाखान्यात नेलं होमिओपॅथिकच्या. आणि मला मानीचा त्रास. मग मलाही गोळ्या आणल्या आणि तिलेही गोळ्या आणल्या. आमच्या मॅडमनं तिच्या लघवीच्या मले दिल्या आणि माया मानीच्या तिले दिल्या. मी 1.5 महिना झाले गोळ्या घेऊ. फरकच नाही पडे. हा बुवा आला आणि यानं ती या माया त्या चिठ्ठी होती त्यात शुभमबान वाचलं. म्हणे महाराज म्हणे काय याच्यात तुलसी शिवाजी बावस्कार आहे. म्हटलं गळ्यात 1.5 महिना झाले ह्याच घेऊन राहिलो रे. आणि डॉक्टरले फोन तरी मी ना काहीच नाही म्हटलं. मी तिला म्हटलं दुसरं पाकिट आण अधिक हेन दे मले. काय करता काही नाही बोला लागत. पण तरी एखाद्या माणसाला राग येते की नाही आबा येते की नाही. आता नशीन येत तुम्हाला पण पहिले मी ना एक दिवस राग आला. मग असंच रागा गरम झालं. मी म्हटलं नेन माई कमाई चांगली. मला वाटलं ऐकीन. मी म्हटलं नेन. तिनं लगेच उत्तर दिलं अशी कशी जाईल. वा महादेव सती मातेला म्हणतात निघ म्हटल्यान बाई निघते काय तुम्ही कोणतीच नाही निघत. मग ते माय म्हणे देवा तुमच्यासोबत लग्न केलं गुन्हा केला. माई आई नाही म्हणे लग्न करू नको. राहिले घर नाही स्मशानात राहते हा बाबा. 4 चाकीन 2 चाकीन कोणतीच नाही. डंगरा बैला या बाबाच्या घरी. फेरन लावली शॅम्पू तर दिसत नाही. हात अंगाले राख लावते. तुले काय आणीन. तू लग्न करू नको. तरी मी ना ऐकलं नाही. तुमच्यासोबत लग्न केलं देवा का काढून देता. पण सती मातेले उत्तर दिलं महादेवानं सती तू लय मोठा गुन्हा केला. संशयाहुनी अनेक पाप नाही. विनाशाची वाघूर प्राणी अशी संशयासारखं पाप नाही. बरं तू तेवढ्यावर थांबली नाही. तू सीतेचं रूप घेतलं. महादेव म्हणतात सती ते सीता माझी आई आहे आणि तू माझ्या आईचं रूप घेतलं या शरीरानं. म्हणून हे शरीर माझ्या आईचं शरीर झालं. या आईच्या शरीराला मी पत्नी म्हणून कधी स्वीकारणार नाही. म्हणून सतीची पार्वती झाली. नंतर लग्न झालं. तर तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा. हे एवढं कशामुळे घडलं. रातभर पाखडलं आणि काही नाही सापडलं. मी जीव तोडून सांगून राहिलो तुम्ही भुलल्या. अटपतं मी. हां संशयामुळे झालं. कधीच नवऱ्यावर संशय घेत नका जाऊ. त्यानं रातभर मोबाईल पाहायला चालते. कोणती बाई असो तुम्ही म्हणा कोणती. मी देवाच्या बायकोची सगळ्या बायची. मी एक दिवस कीर्तनाला गेलो. मग आता मोठे गुरुबंधू आहेत तरी मला मान देतात. मला म्हणतात शिव्या वजनात बस महाराज वाटला पाहिजे. मी कीर्तनकार दिसत नाही. कधी कधी असं साधं भाधं. मग वजनात मी बसलो बा. वजनात ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोनं सोफ्याला टिकली लायली होती. सोफ्याला ते टिकली मा पाठीले लागली. सोबत मा घरी ते टिकली. आणि मीनं कपडे दिले धुयाले आणि ते टिकली दिसली आमच्या मॅडमले. ते कपडे धुता करे कीर्तनाला गेलता. तिकडे आटा शिल्लक लावायला लावा जरा सकाळ. तुम्ही लक्ष द्या पटकन. याले शंकिनी म्हणतात. संशय येते प्रत्येक बाईच्या मनात. झोपा आल्या काय. एक आजी झोपली म्हणून म्हटलं.
आता इकडे तिकडे पाहून राहिले. विठ्ठल विठ्ठल एखादा म्हणे बुवा सगळे साधू आनंदात राहिले, सांगा नाव. ज्ञानोबा आनंदात, मारलं लोकांना. मुक्ताबाई आनंदात, वेणी धरून फिरवलं, गल्लीमध्ये मारलं. तिन्ही देवाची आई, त्रास सहन केला. नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला. श्री संत गाडगे बाबा अंगाले चिंध्या लागल्या होत्या. आदरणीय पूजनीय आमचे टापरे बाबा खापरवाड्याचे फार सुंदर म्हणत, एक संत कैसे डेबोजी राज माझे करितात कीर्तन ते विद्यामुळी नसुनी. अंगाले चिंध्या होत्या, दलिताचे मायबाप होते गाडगे बाबा. गाडगे बाबामुळे बऱ्याच म्हणजे कुष्ठरोग्यांना जीवन गाडगे बाबानं दिलं. विठ्ठल दुःखच भोगलं, दुःखच भोगलं. सगळे साधू जगद्गुरु तुकोबारांना चालू कीर्तनात येऊन मारलं आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं मले. नाही मी बी देतो दाबून, फक्त त्याने हात दाबले, मी हे दाबतो. सगळे साधू दुखात राहिले, दुखात. मग तरी हा मार्ग श्रेष्ठ कसा? याच्यावर 9 ओव्या खर्च केल्या नाथांनी. जाते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख. जाते म्हणती परम सुख ते आवश्यक भगवंत. ज्याला महादुःख म्हणतात ते महादुःख खऱ्या साधूले देव आहे. सद्गुरु सखाराम बाबाचं एक वाक्य होतं, प्रल्हाद बाबा सुड्याचे सांगत, दुःख हे परमार्थाची जननी आहे, दुःख देवाची माय आहे. जिथं दुःख आहे तिथं देव आहे, जिथं सुख आहे तिथं देव नाही. आमचे सद्गुरु सखाराम बाबा तो वरचे फोटो आहे ना बाबा, महान तपस्वी महात्मे. काकड्याले जर तेल नसलं तर सखाराम बाबानं पाणी घ्यावून काकडा आरतीचा दिवा लावा. दिंडीत वाघ समोर आला, वाघ. सखाराम बाबानं म्हटलं विठोबा जाय निघून, गेला निघून. एवढा अधिकार. मुक्ताईले मांडेची पंगत तुपाची न पुराली, तुपाची गावरान तूप सरलं. बाबाला एका जणानं अपमान केला. बाबा म्हणत भाऊ जमिनीवर तूप चाललं, वाढू नको एवढं. तो म्हणे बाबा गप्प बसा, राजाची पंगत आहे म्हणे. हा मग तूप संपलं, मग फिरे तुपाले तूप भेटे ना. मग पंढरी बाबा हिंगण्याचे त्याले म्हणत तू जाईन सखाराम बाबाच्या पाया लाग, तुले तूपच भेटीन. गेला आणि पाया लागला, बाबा तूप नाही. सखाराम बाबा म्हणत अरे तिन्ही देवाची माय मुक्ताबाई हिच्या दरबारात तूप नाही, चाल मी देतो तूप. दोर घेतला आणि बकेट घेतली, बादली विहिरीत सोडली, 2 बकेटा तुपाच्या काढून दिल्या वाळा पंक्तीले. सखाराम बाबा सुखात राहिले, खायची सोय नव्हती सखाराम बाबाची. सगळे साधू दुखी, पण सखाराम बाबा म्हणत अरे दुःख हे परमार्थाची जननी आहे, दुःख देवाची माय आहे. जिथं दुःख आहे तिथं देव आहे. पांडवाईजवळ दुःख मागे पुढे उभा राहे सांभाळीत, कौरवाईजवळ सुख मागे नाही पुढे नाही. बापू हो, प्रत्येकाच्या जीवनात दुःखाची गरज आहे. आमच्या साधूला दुःख देण्याची देवाची पावर नाही, पण आमच्या साधूनं देवाला सांगलं देवा आम्हाला दुःख दे, कारण दुःखामध्ये देवाचं भजन. दुःख में सब सुमिरा करे, सुख में करे आपई. दुःख में सब सुमिरा करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरा करे, दुःख गाय हो जाए कभी ना, दुःख गाय हो जाए. मला हिंदी येत नाही पण तरी अर्थ सांगतो. दुःखात कोणी भजन करते, पण सुख असताना जर भजन केलं तर दुःख येणारच नाही. म्हणून दुःखामध्ये देवाचं भजन होते. साधू संतांनी देवाला दुःख मागलं, म्हणून हा मार्ग श्रेष्ठ आहे. यात जगाव कसं, वागाव कसं, मराव कसं, काय करावं काय करू नये, कुठं जाऊ नये हे सगळं शिकवलं, म्हणून हा वरला आहे. वरम हि नरके वासो न तू दुश्चरिते गृहे नरकाची येते पापम कुगृहे परिवर्तते. वारकऱ्याचे नियम यात सांगून दिले, पण वेळ कमी आहे. आपला मार्ग वरला आहे. संत आले वर
वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. हाती खुरक्या म्हणजे चिपड्या, हाती खुरक्या काखेत मुंडी विना. संत आले वरल्या दिंडी, का एवढ्यानंच वरलाय का तुमचा मार्ग? नाही, दुसरं कारण. पंढरपुरा पडली होड, 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 पंढरपुरा पडली, पंढरपुरा पडली होड, 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 पंढरपुरा पडली होड. मुटक्या परीस रांगळ गोड, मुटक्या परीस रांगळ गोड, मुटक्या परीस रांगळ गोड, मुटक्या परीस होड, पंढरपुरा पडली होड, पंढरपुरा पडली होड, पंढरपुरा पडली होड, पंढरपुरा पडली होड. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगळ गोळ. 9 वाजले. एकदा टाळी वाजून 5-7 मिनिटात अर्थ सांगू. थांबा भजन करू. मी नेहमी सांगतो, चाय की शोभा प्याली से, दुल्हन की शोभा डोली से, बगीचा की शोभा माली से, भिकारी की शोभा झोली से, झगड़े की शोभा गाली से, एक बुडा म्हणे ससुराल की शोभा साली से. आपल्याला सांगणार कीर्तन की शोभा टाली से. हात वर करा, हात वर करा. हां, आणि कॅमेरावाले फिरवा. जवाई बुवा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, 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 रखुमाई, विठोबा 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 पंढरपुरी पडली होड, मुटक्या परी धांगळ गोळ. महाराज म्हणतात, पंढरपुरात होड पडली, मुटक्यापेक्षा धांगळ गोळ हा निर्णय आला. मुटकं म्हणजे काय, धांगळ म्हणजे काय? चालले रे लोक. थांबा ना 2 मिनिट. पोरं उठले बुवा, खाली बस. हां, नाही येतात ते जाऊन. पटकन बोलतो मी. अधिक बुट्टीन लोक.
पटकन सांगतो हा. पंढरपुरी पडली होड मुटक्या परी धांगड गोळ. पंढरपुरात होड पडली मुटक्या परीस धांगड गोळ. होड म्हणजे जुने लोक पैज म्हणत, रमेश पाटील पैज, शर्यत म्हणत. पैज लागली आणि त्या पैजीमध्ये निर्णय आला मुटक्यापेक्षा धांगड गोळ. मुटकं म्हणजे झाकलेलं, मुटकं म्हणजे लपून, ज्याच्यामध्ये लपून साधना करतात, झाकून मंत्र देतात, त्या पंथाले मुटका पंथ म्हणतात. वारकरी पंथात लपून काहीच नाही. मंत्र उघडा, मंत्र रामकृष्ण हरी उघडा आहे आपली साधना. वारी ज्ञानोबा तुकाराम आपली साधना आहे. ही साधना आहे. आपलं व्रत एकादशी, पर्व, विशेष भागवत धर्मी, नृषे जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम महाशिवरात्री हे आपले पर्व काळ आहे. हे पर्व काळ आहे. हे करा, आपला मार्ग वरलाय. एखादा म्हणून महाराज तुमच्या साधूला माहीत होतं काय लय मोठे पंत येतील, वेगवेगळे बाबा येतील, वेगवेगळे दुकानं मांडतील. साधूले काय माहीत नाही. नाथाचं भाकीत वाचा, शकुनाचे अभंग वाचा. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल, मोठे मोठे पर्वत दादा उडून जातील. पृथ्वीवरती दादा एक विपरीत होईल, बहीण भाऊ दोघा जणाचा विवाह लागेल. पती सोडून घरोघरी फिरतील नारी, आणि पुत्र तो होईल पित्याचा वैरी. झुंजाट वारा सुटील. कोणता वारा? कलियुगाचा. आणि वाऱ्यानं पर्वत उडून जातील. समजून राहिलं काय? हा, विपरीत होईन, बहीण भावाचं लग्न लागलं, नाव सांगता येत नाही गावाचं. पती सोडून घरोघरी फिरतील नारी, पुत्र होईल पित्याचा वैरी. स्वतःच्या मुलानं बाप मारला नांदुऱ्या तालुक्यात. पेटी मास्तर होता कीर्तनातला, जमिनीच्या वाटणीसाठी मारून टाकला. होऊन राहिलं, हे होणार आहे. म्हणून बाप हो, संतांच्या सोबतीत राहा, देवाजवळ राहा, भजन करा. पूजनीय गुरुवर्य बाबा आपल्याला एक माय आहे, आपली सावली आहे, आपल्यावर त्यांची सावली. आपल्याला काही कमी नाही. त्यांच्यामध्येच आपल्याला सखाराम बाबा, श्रीराम बाबा, गाडगे बाबा, गजानन बाबा, सगळे बाबा आपल्याला बाबाजींच्यामध्ये आहेत. त्यांच्या आज्ञेनं आपण सर्व कोणीही कामात पाऊल टाकलं तर आपलं कधीच मागे पाऊल येत नाही. तुमचं तर नाही, आमचंही येत नाही. आम्ही त्यांचं नाव घेऊन कोणीही कार्याला भिडलो तर आम्हाला कधीच अपयश आलं नाही. बाबा खूप वय झालं, आता 69 वर्ष वय बाबाचं चालू आहे. ज्या महाराज लोकांनी 10, 20, 50 विद्यार्थी घडवले, एखादं संस्थान बांधलं, त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम होतात. आपल्या बाबांच्या हातून आज लोक, बाबा म्हणजे अशी गणना नाही, एवढे हनुमंतरायाच्या मूर्त्या बाबाच्या हातून आहेत. 4-5 जिल्ह्यामध्ये सगळ्या मंदिरातले जे मूर्त्या आहेत त्या बाबांच्या हातून बसवलेल्या आहेत. हो, एवढंच नाही तर या संस्थांचं एक विशेष सांगतो. जगद्गुरू तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस आहेत, आणि त्या तुकोबारायांच्या कळसाचा मान आमचे सद्गुरू श्रीराम बाबांना होता. त्यांच्या हातून कळस बसले वैकुंठ गमनाच्या. आपली परंपरा मोठी आहे, आपण मोठ्यांचे लेकराव. आपले सखाराम बाबा, श्रीराम बाबा, गुरुवर्यांचं वय आता 69 आहे. जसा आता सप्ताह चालू आहे तसा बाबांची 71वी मला असं वाटते अशी झाली पाहिजे की बाबांची मिरवणूक हत्यावर निघली पाहिजे. सगळे एका ठिकाणी, त्यात आम्ही वर्गणी देऊ, म्हणजे कमी नाही देऊ, कमी नाही. तुम्ही कमी देसा, हां तुम्ही देसान तशीच आम्ही देऊ. मी तर आताच बोलून घेतो की मी 1,11,000 रुपये वाढदिवसाले देईन बाबाच्या. हा, दणक्यात झाला पाहिजे. असे लाखावाले आपण जर 50 निघलो तर विमानानं फुलं बाबाच्या अंगावर टाकू. हे बाबा नाही, बाबा मला बोलतील, बाबांना सहन नाही होत त्यांचा कोणता सोहळा. बोलले तरी आई लेकराले बोलते, लेकरू ऐकत असते. मारलं तरी सहन करू, पण असा सोहळा झाला पाहिजे की जगात आपल्या बाबाची ख्याती झाली पाहिजे. सगळे एका ठिकाणी येऊ आणि बाबाच्या 75वी किंवा 71 वर्षाच्या वयात बाबाचा मोठा सोहळा आपण सगळे मिळून करू. करसान ना? म्हणा मग एकदा सखाराम महाराज की जय, श्रीराम महाराज की जय, सद्गुरु गाडगे महाराज की जय. सगळे एका ठिकाणी येऊ.
याच्यापेक्षाही 10 पट तो सोहळा झाला पाहिजे अशी एका ठिकाणून सगळे कार्यकर्ते एका ठिकाणी येऊन हा सोहळा झाला पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 2 चरण झाले, 2 राहू दिले. हे 2 कधी जर भविष्यात आला टाईम तर येऊ, हे 2 इथं ठेवतो. माझं जर काही चुकलं असेल तर सर्वांना जाहीर माफी मागतो. बोलिले लेकुरी वेडी वाकुडी उत्तरी करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. 10-15 मिनटं जास्त झाले. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना माफी मागतो. हे सेवा इथं अर्पण करतो. संतांच्या नामाचा जयघोष करतो. ज्ञानेश्वर राम कृष्ण हरी